मकर संक्रांतीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नमस्कार, मी आपल्यासोबत नीतू अतुल राठोड इकडे. आज मी माझ्या मनातले शब्द संक्रांतीबद्दल आपल्या समोर मांडणार आहे. तर मकर संक्रांती हे आपल्याला शिकवतं की आपल्याला आयुष्यात पतंग बनायचं. पतंगासारखं एकदम उंच भरारी घ्यायची. मग भले किती कठीण परिस्थिती येऊ द्या, किती पण अडथळे येऊ द्या, आपल्या हातात जर का दोरा असेल तर पतंग वरतीच जाईल. जिभेवर साखर ठेवायची. कुठल्याही परिस्थितीमध्ये गोड बोलायचं. कोणाशी पण चांगला शब्द बोलायचे. डोक्यावर बर्फ ठेवायचा. किती कठीण परिस्थिती असू दे, डोक्याला शांत ठेवायचं, थंड ठेवायचं, कोणावर राग नाही काढायचा. मग तिसरं आहे पाय गरम ठेवणे. आपल्या जमिनीशी नातं एकदम घट्ट करून घ्यायचं. आणि चौथं आहे पोट नरम ठेवणे. म्हणजे आपली माणुसकी, आपली करुणा याला कधी पण कठोर होऊ द्यायचं नाही. तर हे जर का आपण आपल्या आयुष्यात वापरले तर आयुष्य जगायला खूप सोपं होऊन जाणार. हेच असते, हीच आहे मकर संक्रांतीची खरी ओळख, खरी शिकवण. तर आय होप तुम्हा सगळ्यांना हे कळालंच असेल. हे मी माझ्या मनातून तुम्हाला सांगत आहे, जे मला वाटत आहे की नवीन वर्षात आपल्या सगळ्यांचं नवीन जीवन सुखात जावं. तर पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. चांगलं तिळगुळ खा आणि गोड गोड गप्पा बोला आणि आकाशात उंच भरारी घ्या. धन्यवाद. थँक्यू सो मच.